नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण होती सतू, काय झाली सतू या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की कावेरी ही मानकडे आलेली असते आणि ती आता त्यांना विचारत असते, मला एका महत्त्वाच्या कामासाठी थोडं बाहेर जायचं होतं, मी जाऊ का? ते एवढं शब्द ती बोलतच असते की मा पटकन तिला उत्तर देतात, हे बघ, तुला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कुठे जातेस याच्याशी आमचं कोणाचं काही घेणं देणं नाही आहे। तू तुझी स्वतंत्र आहेस, त्यामुळे तुला जिथे जायचं आहे तिथे तू जाऊ शकतेस। आता मानने असं उत्तर दिल्याबरोबर कावेरी विद्याताईंकडे बघते। विद्याताई लगेचच कावेरीला मान हलवून इशारा करतात, मी आहे ना, तुम्ही जा। त्याबरोबर कावेरी ही लगेचच तिकडनं निघून गेलेली असते। तर इकडे आता कावेरी गेल्यावर यामी ही मनातल्या मनात विचार करत असते की ह्या कावेरीचं सगळं बरं सुरू आहे, एवढ्या मोठ्या आलिशान घरात आयतं फुकट हिला राहायला मिळतंय, खायला मिळतंय आणि त्यातून बाहेर जाताना कोणी हिला विचारत देखील नाही की ही कुठे जाते, कोणाकडे जाते। बरं चाललं हिचं, घे घे कावेरी, घे मजा करून। इतक्यात आता त्या ठिकाणी महिला मुक्ती संघटनेच्या काही कार्यकर्ते आलेले असतात। सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय, सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय अशा आता घोषणाबाजी द्यायला त्यांनी सुरुवात केलेली असते। त्याबरोबर लगेचच यामी आणि पौर्णिमा त्या ठिकाणी येतात आणि त्यांना विचारायला लागतात की तुम्ही अशा अचानक घरात कशा आलात, तुम्ही कोण आहात? त्याबरोबर आता त्यातली एक बाई म्हणायला लागते, हिच्यासारख्या बायकांना अटक व्हायलाच हवी। सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय, सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय। इतक्यात आता लगेचच त्या ठिकाणी यशसुद्धा आलेला असतो। तर यश बघतो तर काय, या बायकांचा गोंगाट सुरूच असतो, सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय, सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय। यश तिकडे येऊन विचारतो की काय सुरू आहे तुमचं आणि का ओरडताय तुम्ही? तुम्ही अशा न परमिशन घेता आतमध्ये कशा काय आलात? तुम्हाला आत कोणी सोडलं? त्याबरोबर लगेचच त्या बायका सांगायला लागतात की आम्ही महिला मुक्ती संघटनेकडून आलो आहोत। या घरातल्या एका सुनेने फोन करून तक्रार केली होती की सुलक्षणा धर्माधिकारी ह्या त्यांना त्रास देतात, त्यांचा मानसिकरित्या छळ करतात। आता हे ऐकल्याबरोबर लगेचच यामी पौर्णिमा ह्या लगेचच विद्यावहिनीकडे पाहायला लागतात। आता विद्यावहिनी म्हणायला लागते, ओ नाही हो वंस, नाही आई, असं माझ्याकडे बघू नका हो, मी खरंच नाही केलेलं काही, मी नाही केलेली कंप्लेंट वगैरे, मी खरंच सांगते, अहो माझ्या मनाध्यानात सुद्धा असं काही आलेलं नाही आहे, खरंच विश्वास ठेवा माझ्यावरती, खरंच सांगते मी नाही खोटं बोलत आहे। आता मात्र इकडे लगेचच पौर्णिमा ही म्हणायला लागते की अगं यामी, हे एवढं सगळं करावं एवढी अक्कल तरी आहे का हिच्यामध्ये, ही बावळट आहे। ए हो, कळलं आम्हाला, नाही केलेली तू तक्रार। त्याबरोबर लगेचच पुढे ती म्हणायला लागते, मला कळून चुकलंय की हे सगळं कोणी केलंय, हे सगळं काम ना त्या कावेरीचंच असणार आहे, कधीच बाहेर ती जात नाही, बरोबर आजच कशी काय बाहेर गेली? त्याबरोबर लगेचच इकडे बायका म्हणायला लागतात की वा वा वा, मस्त सुरू आहे तुमचं, स्वतः आमच्या तोंडावरती सुनांबद्दल एवढं वाईट बोलताय, मग आम्ही नसो तर त्यांच्याशी कसं वागत असाल तुम्ही? त्याबरोबर लगेचच यामी म्हणायला लागते, ए तुम्ही गप्प बसा हा, आमच्याच घरात येऊन बरी आमच्यावरती शिरजोरी चालवली आहे तुम्ही, चला निघा इकडनं, चालत्या व्हा। त्याबरोबर लगेचच आता त्या बायका म्हणायला लागतात, ए गप्प बस, मला माहिती आहे ना तुझ्यासारखे नातेवाईक कारवाईमध्ये आडकाठी करतच असतात, म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही अगोदरपासूनच पोलीस घेऊन आलेलो असतो, इन्स्पेक्टर साहेब या। त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी मोहित आलेला असतो। आता त्या बायका ह्या पोलीस अधिकारी म्हणजेच मोहितलाच घेऊन आलेले असतात, कारण आता इथल्या पोलीस स्टेशनला, लोकल पोलीस स्टेशनला मोहितची ट्रान्सफर झालेली असते। तर आता यामी लगेचच मोहितला बघते आणि कांगावा करायला सुरुवात करत म्हणते, अच्छा, म्हणजे तू हे सगळं नाटक रचून आणलंयस, या सगळ्याचा करती करविता सूत्रधार तू आहेस तर, बरोबर ना? अरे का मेंटली हॅरॅस करतोयस तू आम्हाला? त्याबरोबर मोहित लगेचच खाली उतरतो आणि यामीला हळू आवाजात म्हणायला लागतो, हे बघ यमुना, तुझा कधीच माझ्यावर विश्वास नव्हता, तू तेव्हाही माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलास आणि आजही तेच करतेस, पण तरीही मी तुला सांगतोय, यातलं मी काहीही केलेलं नाही आहे। ह्या महिला मुक्ती संघटनेचे अधिकारी आहेत, यांनी मला कंप्लेंट केली की या घरातून तक्रार आली आहे आणि मी फक्त माझं काम करण्यासाठी इथे आलो आहे। त्याबरोबर आता हे सगळं ऐकून यशसुद्धा हक्काबक्का झालेला असतो, त्यालासुद्धा काही सुधरत नसतं। तर आता इकडे लगेचच पुढे मोहित सांगत असतो की मी फक्त माझं काम करण्यासाठी आलो आहे। त्याबरोबर पौर्णिमा
आता त्याच्याकडे बघत राहते तर यामी विचारते, काम करण्यासाठी म्हणजे नेमकं काय करण्यासाठी आला आहेस तू? त्याबरोबर लगेचच मोहित खाली उतरतो, मानकडे जातो आणि मानना म्हणत असतो, मा तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. हवालदार घ्या यांना ताब्यात. त्याबरोबर लगेचच आता लेडीज कॉन्स्टेबल या पुढे होत असतात. मग लगेचच आता निशा, पौर्णिमा, यामू त्याचबरोबर संदीपदादा सगळेच जण मध्ये पडतात आणि म्हणतात की नाही नाही, आम्ही माला कुठेही जाऊ देणार नाही. मग यशसुद्धा मध्ये येत म्हणतो की जिजू तुम्ही माला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे मोहित हा यशला समजावून सांगत असतो, यश सरकारी कामात सरकारी कारवाईत मध्यस्थी करणं म्हणजे खूप मोठा गुन्हा असतो, तुला का कळत नाही आहे, बाजूला हो. यश म्हणतो ते काही असलं तरी मी बाजूला होणार नाही जिजू. मग लगेचच मा स्वतःहूनच म्हणतात, यश बाजूला हो, पोलिसांना त्यांची कारवाई करू दे. इन्स्पेक्टर तुम्ही घेऊन चला मला. तुझी इच्छा होती ना की मी त्या मुलीला घरात घ्यावं, बघ तिला घरात घेतलं. वाटलं नव्हतं मला कधी हा दिवससुद्धा पाहावा लागेल. असं म्हणत मा आता तिकडनं जायला लागतात. अरे नको ना, नको जाऊस मा, थांब मा. असं आता यामी माला अडवण्याचा प्रयत्न करत असते. विद्यावहिनी, निशा सगळेच जण माच्या मागे धावत आलेले असतात. पण मा सगळ्यांनाच जागेवर थांबायला लावते आणि स्वतःहून पोलिसांबरोबर म्हणजेच तिच्या जावयाबरोबर मोहितबरोबर तिकडनं निघून गेलेली असते. तर आता लगेचच पौर्णिमा कांगावा करायला सुरुवात करते की हे सगळं त्या कावेरीनेच केलं असणार आहे, मला व्यवस्थित माहीत आहे. तिनेच केलं हे सगळं. खाली मुंडी पाताळ धुंडी, नाही तेव्हा स्वतःच्या खोलीच्या साधी बाहेर देखील येत नाही आणि आज बरोबर तिला बाहेर काम लागलं म्हणून बाहेर निघून गेली. मुद्दाम करते सगळं ती हे सगळं. त्याबरोबर लगेचच आता संदीपदादा हा यशला म्हणायला लागतो, यश आपण एक काम करूया, मी गाडी काढतो, ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊया. आता तिकडे मानबरोबर काय होतं हे सगळं काही आपल्याला बघायला हवं, चल आपण लगेच निघूया. त्याबरोबर यश म्हणतो, हो दादा चल गाडी काढ. मग आता संदीप आणि यश हे दोघंजण तिकडनं निघून गेलेले असतात. तर इकडे विद्यावहिनी, निशा त्याचबरोबर यामी तिघींनासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. विद्यावहिनी म्हणत असते की हे सगळं कसं काय घडून बसलं, आपल्या माना आरोपीसारखं चोरासारखं पोलीस घेऊन गेले, मला खूप वाईट वाटतंय हो या सगळ्या गोष्टींचं. निशा मी ऐकलं होतं की पोलीस स्टेशनमध्ये पोलीस माणसांना मारतात, म्हणजे आता आपल्या मांनासुद्धा पोलीस मारणार. त्याबरोबर लगेचच निशा सांगायला लागते, वहिनी घाबरू नको, काळजी करू नको, आपल्या माला पोलीस काही करणार नाही, टेन्शन नको घेऊस तू. त्याबरोबर लगेचच इकडे यामी त्या दोघींनाही म्हणते, गप्प बसा, खूप झालं तुमचं रडगाणं, माझ्या माला काहीसुद्धा होणार नाही, मा व्यवस्थित घरी येईल. आणि एकदा का मा घरी आली ना की मग मला कळू देत की ही डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट कोणी केली आहे ते माच्या विरोधात, मग बघते मी एकीकडे. असं म्हणत आता यामी विद्यावहिनीकडे बघते. आता विद्यावहिनी बिचारी घाबरते. यामी तिच्याकडे रागाने नजर रोखून बघत असते. मग आता बिचारी विद्यावहिनी म्हणायला लागते, अहो वंश तुम्हाला काय वाटतंय हे सगळं मी केलं आहे का? अहो मी खरंच शपथ घेऊन सांगते यातलं काही नाही केलेलं मी, हवं तर अनुची शपथ घेते, मी नाही केलेलं यातलं काहीही. अहो मला काय गरज आहे हे सगळं करण्याची, माझ्या मनात सुद्धा हा विचार आलेला नव्हता. ह्या घरच्या तर आपण 3 सुना आहोत ना, मी, कावेरी वहिनी आणि असं म्हणत ती स्वतःच्या सासूकडे बघते. मग आता पौर्णिमा पुढे येते आणि म्हणते, म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय, माझ्याकडे नजर रोखून काय बघतेस हा, सांग ना बोल. त्याबरोबर लगेचच आता इकडे विद्या म्हणायला लागते, नाही आई तसं नव्हतं मला म्हणायचं, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की ह्या घरच्या सुना तर आपण तिघी आहोत ना. मग त्याबरोबर लगेचच पौर्णिमा म्हणत असते, मला तू शिकवू नकोस, मी या घरची कोण आहे आणि कोण नाही ते, मी काय या घरची सून आज नाही आहे, गेली 30 वर्ष मी याच घरची सून आहे, समजलं ना. आता गेली 30 वर्ष केस पांढरे झाले या घरची सेवा करता करता माझे, आणि तू मला शिकवणार, कुठून आणलं या मुलीला उचलून काय माहीत, असं आता मुद्दामून पौर्णिमा विद्यावहिनीला म्हणायला लागते. आणि मग ती यामीच्या डोक्यामध्ये कावेरीबद्दल विष पेरायला सुरुवात करते. हे सगळं ना मला माहिती आहे कोणी केलं आहे, हे सगळं त्या कावेरीनेच केलं असणार आहे. बघ ना यामी, अगं बरोबर आजच माननं अटक करायला पोलीस आले आणि आजच तिचं काम लागलं म्हणून ती बाहेर गेली, कसं बरं शक्य आहे, विचार तरी कर ना. या सगळ्यामागे करवी तीच आहे, खाली मुंडी पाताळ धुंडी कुठची, तुला वाटत नाही का या सगळ्यामागे तीच आहे. तर दुसरीकडे आता मानना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये बंद केलेलं असतं आणि त्यांना सतत त्या महिला मुक्तीवाल्या बायकांचे शब्द आठवत असतात. सासूचा हिने
सुनांचा छळ केला इतक्यात यश हा पोलिसांसमोर आलेला असतो आणि तो मोहितला म्हणत असतो, जिजू प्लीज जिजू सोडा ना मांना, तुम्हाला माहिती आहे मा असं काही करू शकणार नाही, हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडतो जिजू, पण प्लीज मला असं आतमध्ये नका बंद करू जिजू प्लीज, तिला त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. त्याबरोबर आता मोहित हा यशला सांगत असतो, हे बघ यश, मी यामध्ये काहीही करू शकत नाही. अरे डोमेस्टिक व्हायलन्सची केस बनली आहे, त्यामध्ये महिला मुक्ती संघटनेच्या बायकासुद्धा ॲड झालेल्या आहेत, त्यामुळे खरोखर खूप केस कॉम्प्लिकेटेड बनलेली आहे. जोपर्यंत तुम्ही जामिनाचे कागदपत्र आणत नाही तोवर मी काहीसुद्धा करू शकणार नाही आहे. प्लीज तुम्ही मांना लवकरात लवकर जामीन मिळेल यासाठी प्रयत्न करू शकता ते बघ. त्याबरोबर लगेचच संदीपदादा त्या ठिकाणी आलेला असतो. आता संदीपदादा यशला सांगत असतो की अरे यश, मी आपल्या वकिलांना फोन करून बघतोय पण त्यांचा फोन नॉट रिचेबल लागतोय. मग मी त्यांच्या ऑफिसला कॉल केला तर तिथून मला कळलं की आपले वकील साहेब काही दिवसांकरता बाहेरगावी गेलेत, पण आता काय करायचं आपण, त्यांना यायला तर किमान 3-4 दिवस तरी लागतीलच. तर दुसरीकडे यामी म्हणत असते, बरोबर बोलतेस तू काकू, येऊ दे त्या मुलीला घरी, चांगली अद्दल घडवते तिला, माझ्या माविरुद्ध तिने तक्रार केली काय. त्याबरोबर लगेचच इकडे यामी म्हणायला लागते, ती बघ आली समोरून. आता सगळेच जण कावेरीकडे रागारागात बघत असतात. तर आता बिचारी कावेरी ही काही सामान आणण्यासाठी मार्केटमध्ये गेलेली असते आणि आता खरेदी करून ती घरी आलेली असते. तिला मात्र या सगळ्या गोष्टींची पुसटशी सुद्धा कल्पना नसते. तर आता एक बाई ही मांना बराच वेळ शांत बसलेली बघते आणि त्यांच्याच बाजूला येऊन बसते. आता ती मांना म्हणत असते, काय ग बाई, तू तर चांगल्या घरातली दिसतेस, तू आतमध्ये कशी काय आलीस. अगं ए, तिकडं कशाला सरकती, मी काही चावते वे तुला का माझे काटे रुपतायत तुला. त्याबरोबर मात्र तिला काही उत्तर देत नसतात. त्यावरती मांना म्हणत असते, अगं ए, अशी काऊन वागती, जेवढं विचारते तेवढं सांग की, सांग कशा पायी आली जेलमध्ये ग तू, दिसती तर चांगल्या घरातली, साडी बी चांगलीच आहे तुझी, डागडागिनं हिरो माणिक बी घातलंयस की अंगावर. मग हां, मला माहीत आहे तुमच्यासारख्या बायका ह्या अशा दागदागिनं घालून चांगल्या चुंगल्या साड्या घालून बाहेर देवदेव करतात आणि घरात लोकाच्या लेकराला वनवस आणतात, त्रास देतात नुसता सुनांना. काय ग, किती हुंडा मागितला सुनकडनं, 20 लाख का 50 लाख का त्यापेक्षा बी जास्त मागितला, म्हणून पाठवलं तुला इथं घरच्यांनी जेलात. बोल की ग, किती हुंडा मागितला, का पोरीच्या घरच्यांनी हुंडा दिला नाही म्हणून त्या पोरीला मारून बिरून टाकलं की काय तू. अगं बोल की, अशी गप काऊन राहिली. आता इकडे ती बाई मुद्दामून मांना त्रास देत असते. ती म्हणत असते, म्या जेवढी गुन्हेगार आहे ना तेवढीच गुन्हेगार तू बी आहेस, पर आम्ही कबूल करतोय तुमच्या श्रीमंतांवानी नाही, खाली मुंडी पाताळ धुंडी मेली. त्याबरोबर यश तिकडे येतो आणि म्हणत असतो, ओ बाई काय चाललंय तुमचं, का त्रास देताय तुम्ही माझ्या मांना. त्याबरोबर लगेचच आता इकडे मोहितसुद्धा त्या बाईला म्हणत असतो, ए काय करतेस तिकडे, उठ तिकडनं, उठ बस तिकडे जाऊन बाजूला उठ. त्याबरोबर लगेचच ती बाई तिकडनं उठते आणि जाऊन बाजूला बसते. तर इकडे आपल्या आईला त्रास होताना बघून यशला खूप जास्त राग येत असतो आणि त्याला वाटत असतं की हे सगळं काही कावेरीने केलंय, मी आता कावेरीला सोडणार नाही. तर इकडे कावेरी घरात येते तर निशा, विद्यावहिनी, यमुना, पौर्णिमा सगळेच जणी तिच्याकडे बघत असतात. कावेरी म्हणते, काय झालं, तुम्ही सगळ्या माझ्याकडे अशा का बघताय. त्याबरोबर लगेचच आता यामी म्हणायला लागते, हे बघ उगाचच्या उगाच माझ्यासमोर ही नाटकं करायची नाही सा, मला तुझ्याबद्दल सगळं खरं कळलंय, खरं रूप समोर आलंय तुझं. त्याबरोबर आता मात्र इकडे कावेरी ही पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि आता ती मनात विचार करते, यांना माझ्याबद्दल खरं कळलं की काय, मी लपवलेलं सत्य यांना समजलं की काय. पण नाही, आधी मला यांना विचारून घेतलं पाहिजे, यांना नेमकं काय समजलंय ते, असा विचार ती करते आणि यामीला विचारते, काय कळलंय तुम्हाला. त्याबरोबर लगेचच यामी म्हणायला लागते, तूच माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलीस ना, तुझ्यामुळेच माझ्या माला पोलीस घेऊन गेले. त्याबरोबर हे ऐकून कावेरीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि आता कावेरीच्या हातातल्या पिशव्या ह्या खाली पडलेल्या असतात. कावेरी पुढे येत म्हणते, काय पोलीस मांना घेऊन गेले. त्याबरोबर लगेचच इकडे यामी म्हणायला लागते, ए उगाच ड्रामा करू नकोसा, मला माहिती आहे हे सगळं काही तूच केलंयस. का केलंस हे सगळं, एकदा का माझ्या माला घरी येऊ देत, मग बघते तुझ्याकडे, मग तुला घरातून बाहेरच काढते. त्यावर कावेरी म्हणत असते, एक मिनटं तुम्ही हे सगळं काय बोलताय, मला नीट कोणी स्पष्टपणे सांगेल का समजावून. त्याबरोबर लगेचच विद्यावहिनी पुढे येते आणि कावेरीला म्हणत असते, कावेरी बहिणी
मांना पोलिसांनी अटक केली आहे आणि पोलिसांचं असं मत होतं की या घरातल्या कोणीतरी तक्रार केली आहे की मा सुनांचा छळ करतात म्हणून. त्याबरोबर लगेचच आता निशा पुढे येत विचारायला लागते कावेरीला, कावेरी वहिनी हे तू केलंस का? त्याबरोबर आता यामी म्हणायला लागते, अगं निशा तू हिला विचारतेस काय, हिनेच केलं हे सगळं. हिच्याच तर मनात माविरुद्ध एवढा राग होता ना, आज हिच्यामुळे माझ्या माला पोलीस इथे येऊन अटक करून घेऊन गेलेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा की माझी मा घरी सुटून आली की मग बघ मी तुझं काय करते ते. आता लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जायचं आणि कंप्लेंट मागे घ्यायची, समजलं? आता कावेरीला यामीने असं म्हटल्याबरोबर कावेरी ही लगेचच धावत पळत घराच्या बाहेर पडलेली असते. तर दुसरीकडे सुनांचा छळ करते, हुंडा घेते, हे सगळे शब्द ऐकून मांना खूप जास्त त्रास होत असतो आणि त्या रडत असतात. तर इकडे यश आणि संदीप हे दोघंही आता इकडे रिक्वेस्ट करत असतात की मोहित जीजू प्लीज मांना सोडवा, त्यांना सोडवण्यासाठी आमची काहीतरी मदत करा. आता मोहित म्हणत असतो, आपण एक काम करू शकतो, आपण म्हणजे तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही लवकरात लवकर जामीन मिळवू शकता, कारण जोवर जामीन मिळत नाही तोवर मी काही करू शकत नाही. तर इकडे कावेरी ही एका खूप मोठ्या लॉयरच्या ऑफिसवरती आलेली असते. तर त्याचा रिसेप्शनिस्ट हा कावेरीला तिथेच थांबवतो. तर कावेरी ही त्यांना म्हणत असते, मला वकील साहेबांना भेटणं खूप गरजेचं आहे, कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे, प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या, प्लीज ऐकून घ्या माझं. त्याबरोबर आता इकडे लगेचच ती व्यक्ती म्हणायला लागते की नाही तुम्ही अशा आतमध्ये जाऊ शकत नाही आणि तुम्हाला असं साहेबांना भेटतासुद्धा नाही येणार, तुमच्याकडे अपॉइंटमेंट लेटर आहे का पहिलं ते सांगा मला. त्यावर कावेरी म्हणते, नाही माझ्याकडे अपॉइंटमेंट लेटर तर नाही आहे, पण मला साहेबांना भेटणं खूप गरजेचं आहे, प्लीज मला नका थांबू, आतमध्ये जाऊ देत मला प्लीज. आता कावेरी त्या माणसाला खूप रिक्वेस्ट करत असते, पण तो माणूस कावेरीला सांगायला लागतो की नाही हो मॅडम, तुम्हाला असं आतमध्ये मी नाही सोडू शकत, साहेबांना राग येईल, तुम्ही जा बरं इकडनं, साहेब असे अपॉइंटमेंटशिवाय कोणालाही भेटत नाहीत. कावेरी म्हणते, असं कसं भेटू नाही देणार तुम्ही मला, आता तर मी साहेबांना भेटणार. आणि मग आता कावेरी ही त्या माणसासमोरून धावत येते आतमध्ये थेट केबिनमध्ये आणि म्हणायला लागते, साहेब मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याबरोबर लगेचच ते विचारतात, कोण आहात तुम्ही? मग लगेचच तिथे तो व्यक्ती येऊन सांगतो की सर हिच्याकडे अपॉइंटमेंट लेटर नाही आहे, तरी हिला तुमच्याशी बोलायचं आहे. थांबवण्याचा प्रयत्न केला पण ही बाई काही ऐकली नाही. त्याबरोबर ते साहेब विचारायला लागतात, कोण आहात तुम्ही, काय बोलायचं आहे तुम्हाला? मग कावेरी म्हणत असते, मी कावेरी सावंत. आणि मग तिच्या लक्षात येतं की आता माझी सावंत ही ओळख सांगून काही उपयोग होणार नाही. मग कावेरी सांगायला लागते, मी कावेरी धर्माधिकारी, सुलक्षणा धर्माधिकारी यांची सून, आमच्या मांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर लगेचच आता ते म्हणायला लागतात, व्हॉट, धर्माधिकारी म्हणजे ते फूड इंडस्ट्रीमधले 2 धर्माधिकारी ब्रदर्स त्यांच्यापैकी का? त्यावर कावेरी म्हणते, हो त्यांच्यापैकीच. आणि मग ती सांगायला सुरुवात करते की कुणीतरी आमच्या मांविरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे की आमच्या मा सुनांना छळतात, त्रास देतात, डोमेस्टिक व्हायलन्स करतात वगैरे. त्याबरोबर लगेचच आता पुढे ते म्हणायला लागतात वकील साहेब की हे जर खरं असेल तर तुम्हाला माघार घ्यायची काही गरज नाही आहे, कारण ह्या अशा स्त्रियांना शिक्षा ही झालीच पाहिजे. मग तुम्ही फॅमिलीच्या दबावाखाली येऊनसुद्धा माघार घेऊ नका. त्याबरोबर कावेरी म्हणत असते, अहो पण हे सगळं खोटं आहे, आमच्या माने कोणालाही मारलेलं वगैरे काही नाही आहे आणि कोणत्याही पद्धतीचा त्राससुद्धा त्यांनी आम्हाला दिलेला नाही आहे, त्या खूप चांगल्या आहेत आणि हवं तर मी माझं लेखी स्टेटमेंट लिहून देते आणि घरची दुसरी सून तिचंसुद्धा लेखी स्टेटमेंट लिहून मी तुमच्याकडे घेऊन येते, मग तर झालं, प्लीज आमच्या सासूबाईंना वाचवा. त्याबरोबर इकडे यामी ही पौर्णिमाजवळ आलेली असते आणि अलगद ती आता पौर्णिमाच्या खांद्यावरती हात ठेवते. त्याबरोबर पौर्णिमा घाबरते आणि डचकून मागे फिरत म्हणते, मी काही नाही केलं. त्याबरोबर लगेचच आता यामी म्हणायला लागते, काकू मी असं म्हटलेलं सुद्धा नाही आहे तू काही केलंस म्हणून, पण आता मला डाऊट येतोय, नक्की तू काही केलेलं नाही आहेस ना? त्याबरोबर लगेचच आता पौर्णिमा ही म्हणायला लागते, मी फक्त त्या महिला मुक्ती संघटनेच्या बायकांना फोन. त्यावर मात्र आता यामी तिच्याकडे डोळे वटारून बघते. मग पौर्णिमा तिथेच गप्प बसते. तर इकडे कावेरी सांगत असते, काही करून सोडवा तुम्ही त्यांना. तर दुसरीकडे आता संदीप दादा हा यशला म्हणत असतो, यश काय करायचं आपण, कोणाचाच फोन लागत नाही आहे. यश म्हणत असतो, दादा अरे इथे नेटवर्क इश्यू आहे, मलासुद्धा कळत नाही आहे की आपण काय करायचं. आता इकडे संदीप दादा यश हे दोघंजणं मला बेल मिळावी यासाठी वकिलांना फोन करत चाललेले असतात. तर दुसरीकडे आता कावेरीसुद्धा मांना लवकरात लवकर बेल मिळावी यासाठी प्रयत्न करते. तर दुसरीकडे आता यशसुद्धा माला
लवकरात लवकर बेल मिळावी यासाठी प्रयत्न करतोय. त्यानंतर आता कावेरी ही घरी आलेली असते आणि आता ती दूध गरम करत असते, किचनमध्ये ती काम करत असते. तर दुसरीकडे यश हा आता फोनवरती बोलत असतो. आता त्या मुलीला मी सोडणार नाही, तिने माझ्या माला अटक होईल यासाठी प्रयत्न केलेत. आता मी स्वतः तिचं सगळं सामान पॅक करून तिला या घराच्या बाहेर कायमची काढून टाकणार. बघतो आता मी सुद्धा ती काय करते. आणि मग यश स्वतःहून आता कावेरीचं सगळं सामान बॅगेमध्ये भरून ठेवत असतो. त्याबरोबर दुसरीकडे मा या आता देवासमोर बसलेले असतात आणि पितळेच्या मोठ्या भांड्याने त्या आपल्या डोक्यावरती पाणी ओतून घेत असतात. आता त्यांचं हे सगळं सुरू असेपर्यंतच त्या ठिकाणी कावेरी आलेली असते. कावेरीबरोबर पोलीस आणि ते लोकसुद्धा आलेले असतात. म्हणजेच ज्याच्याकडे डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट केलेली असते ते सुद्धा. त्याबरोबर लगेचच पौर्णिमा काकू कावेरीला म्हणायला लागते, आता तू इथे कशाला आली आहेस. त्याबरोबर कावेरी रागारागात आता त्यांच्याकडे बघत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.